नाईक जी आपण आमंत्रित केलंय नाणेफेकीसाठी. सिद्धार्थ राव येत आहेत. ओके, नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात, नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात. नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात, नव्हती कोणाची कदर मी नव्हतं कुणात. मला आणलं जनात साईने बसवलं मानत, मला आणलं जनात साईने बसवलं मानत. मला आणलं जनात साईने बसवलं मानत, मला आणलं जनात साईने बसवलं मानत. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का, न मंदमाई शिकलेली नव्हती का, न मंदमाई अडाणी होती का. या ठिकाणी होतं. क्रीडा मंडळ आयोजित मर्यादित सामने. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवी का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में. जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में. उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. विकी नाईन लालबाग आणि फायटर 11 म्हणजेच बँड्राची ही टीम. अर्थात दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी लाईन अप होऊन घ्यायचंय. दोन्ही संघ आला रे आला रे ये आला रे आला, आला रे आला, आला रे. हम लगाएंगे, जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम. लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम.
हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. विकी9 लालबाग अर्थात लालबाग ही जवळची टीम आहे या ठिकाणी आणि लालबाग- सब्सक्राइब करें इस चैनल को लेटेस्ट क्रिकेट अपडेट के लिए और साथ में दबाएं नोटिफिकेशन बेल ताकि आप न मिस कर पाएं कोई भी लेटेस्ट क्रिकेट अपडेट.
हरकत नाही, टॉस उडवायला हरकत नाही. तोपर्यंत त्यांचा संघ येत असेल तर ठीक आहे, कारण असाच वेळ लागला तर आज आपल्याला 5 अजून सामने आहेत ते खेळवायचे आहेत. तर आपण lineup वगैरे तयार- काही हरकत नाही. जोर आलाय त्याला दुपारच्या जेवणानंतर. हरकत नाही. या ठिकाणी सिद्धार्थ वाघ या ठिकाणी जोर करून घेत आहेत. पहिल्या फेरीतला हा सामना अजून बाकी आहे आणि कालपासून आपण हे सामने पाहतोय. काल रात्रभर हे सामने या ठिकाणी सुरू होते. रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान या ठिकाणी सामने संपले आणि आज दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी उत्कृष्ट सामने बनवण्यात आले. मुंबईचे कानाकोपऱ्यातून मोठमोठे खेळाडू या ग्राउंडवरती खेळून जात आहेत. अर्थात एक स्मरण राहण्यासाठी हा एक ग्राउंड आणि कुमार क्रीडा मंडळाने आयोजित केलेलं हे उत्तम आयोजन. टॉस नाणेफेक या ठिकाणी झालेला आहे. अर्थात नाणेफेक कोणी जिंकलाय आणि इथेच आपल्याला कळवायचं आहे की अर्थात फायटरनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नाणेफेकीचा आपण काय डिसिजन, जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. पंच सगळ्या खेळाडूंना नियम मात्र सारखे आहेत. 4 षटकांचा सामना. त्या 4 षटकांमध्ये प्रत्येक षटक हे एकच गोलंदाज वापरता येईल. 9 खेळाडू असतील प्रत्येक संघामध्ये. ज्यांनी या ठिकाणी योगदान त्याचप्रमाणे माननीय आमदार श्री सदानंद सरवणकर, माहीम विधानसभा, रोख प्रथम पारितोषिक. ऐक ना, बोल ना. ती नेहा बघ, तिचा बॉयफ्रेंड तिला कुठे कुठे नेतो फिरायला. काय काय करतात ने तू काय करतोस माझ्यासाठी? अरे तू बोलशील ना तर तुझे ते तार पण तोडेल. पण कसं आहे, सकाळ आहे ना. सोड, काय नाही होणार तुझ्याकडून. अरे ऐक ना चषक त्यांच्यातर्फे या ठिकाणी हे अवाढव्य शतक, एक मोठी चषक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ती चषक देखील या ठिकाणी ज्यांनी दिली ते म्हणजे प्रदीप मालवणकर. त्यानंतर रत्नाकर पेंडेकर यांनी विडा उचललाय की यूट्यूबवरती पूर्ण देशभरमध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळतील. कुमार क्रीडा मंडळाने आयोजित केलेले हे बॉक्स क्रिकेट अंडरआर्म टुर्नामेंटचे हे सामने ज्या यूट्यूबच्या मार्गामधून पूर्ण भारतभर आपल्याला हे सामने पाहायला मिळतील, त्यासाठी ज्यांनी हे योगदान दिलंय ते म्हणजे रत्नाकर पेंडेकर. अर्थात महेश सावंत एक चांगले देणगीदार, अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान. माननीय सुभाष सारंग समाजसेवक, प्रथम व द्वितीय पारितोषिक संघासाठी टी शर्ट वाटप त्यांनी दिले. टी शर्टचे स्पॉन्सर ठरलेत. त्यानंतर समाजसेवक दिलीप नाईक हे देखील चांगले देणगीदार, त्यांनी देखील एक चांगली देणगी देऊन या ठिकाणी आपलं योगदान दिलंय.
मुंबई टायर्स एक चांगली देणगी देऊन या ठिकाणी आम्हाला योगदान दिलं आहे. त्याचप्रमाणे प्ले ग्रुपने देखील या ठिकाणी देणगी दिली आहे. प्रभादेवी जनरेश्वर समिती म्हणजेच जनसेवा समिती अर्थात जे टी शर्ट वाटप झालंय त्या टी शर्ट वाटपाचे सुभाष सारंग हे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या योगदानाने या ठिकाणी टी शर्ट्स आपण वाटतोय. त्याचप्रमाणे सिद्धार्थ जाधवजी त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हे नाणेफेक झाली. त्यांनी देखील या ठिकाणी एक देणगीदार म्हणून एक चांगलं काम केलंय, चांगलं योगदान या ठिकाणी दिलंय. स्नेहल पाटील त्यांनी चेंडू या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेत. भारत सेवा मंडळ श्री शेखर भगत शाखा क्रमांक 194. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादर पोलीस ठाणे याचे दिवाकर शेळके जे काल या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते, त्यांनी देखील या ठिकाणी आपलं एक हजेरी लावून या ठिकाणी एक चांगले योगदान दिलंय. त्याचप्रमाणे कामना सोसायटी मैदानाचा रोलर त्यांनी दिलाय. ज्या पीचची या ठिकाणी जी निर्मिती झाली आहे त्या पीचच्या निर्मितीमध्ये अभिषेक नार्वेकर यांचा मोलाचा वाटा आहे. अर्थात पंचांचं या ठिकाणी काम आपण पाहतोय. पंचांचं काम म्हणजे पद्माकर प्रभू, अभिषेक नार्वेकर, स्वप्नील पाटील, सचिन तावडे आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष भाजपा सिने टीव्ही व नाट्य संघाचे जितेंद्र राऊत देखील यांचा समावेश या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे अंतरा हेमंत उत्कृष्ट फलंदाज रोख रक्कम त्यांच्याकडून आली आहे. श्रीमती गुलाब छेड्डा उत्कृष्ट गोलंदाज व रोख रक्कम त्यांच्याकडून आली आहे. उत्कृष्ट गोलंदाजाकरता पारितोषिक गुलाब छेड्डा यांच्याकडून. श्रीमती कुसुमलता यांच्याकडून अग्रवाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचं रोख रक्कम हे आले ते म्हणजे कुसुमलता अग्रवाल यांच्याकडून. त्याचप्रमाणे सामनावीराचं रोख रक्कम आले ते म्हणजे श्रीमती संमिश्र अग्रवाल यांच्याकडून देखील आलं आहे. तर या सगळ्यांच्या देणगीदारांचे आम्ही फार फार आभारी आहोत. श्रेया राव यांचा देखील मोलाचा वाटा या ठिकाणी आहे, ज्या कुमार क्रीडा मंडळाने आयोजित केलेलं आणि त्या आयोजनामध्ये राव या पूर्ण फॅमिलीचं या ठिकाणी आम्हाला योगदान आहे. असंच योगदान ते नेहमी देत राहो आणि कुमार क्रीडा मंडळाचे जेवढे क्षण जेवढी मेहनत त्यांनी आज केली आहे ती फक्त आपल्या आणि आपल्या योगदानामुळे आहे हे निश्चित. सामन्याला सुरुवात करायची पंच. या ठिकाणी वेळ आपल्याकडे आहे तरी पण त्याचा योग्य वापर या ठिकाणी आपल्याला नक्कीच करायचा आहे. आज आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याच ठिकाणी करायचा आहे. लंच ब्रेक नंतरचा हा सामना या ठिकाणी पहिला फेरीतला सामना या ठिकाणी सुरुवात होतोय. अर्थात पंचांची
सामन्याला सुरुवात होत आहे या ठिकाणी ब्रेक नंतरचा पहिला सामना पहिल्या फेरीतला हा सामना या ठिकाणी सुरुवात होत आहे. अर्थात काळ्या चौकीचा सामन्याला सुरुवात होते. पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय की सामन्याला सुरुवात होते. एक आक्रमक अशी या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची फेरी आपल्याला या ठिकाणी नक्कीच दिसते. चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच मिळेल. नीरज या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज. चांगला फटका या ठिकाणी अप्रतिम फटका 2 धावेसाठी. बॅटच्या पट्ट्यात बरोबर चेंडू येतोय आणि टोलवून दिलाय सरळ 2 धावे करता स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपामध्ये. एक टप्पा बाहेर. धावसंख्या होते ती म्हणजे 3. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. अतिशय सुंदर यॉर्करचा मारा या ठिकाणी नक्कीच करतायत. आणि जसजसं या ठिकाणी निर्धाव चेंडू जाईल तसं दडपण या ठिकाणी मात्र फलंदाजावरती येईल हे मात्र निश्चित. एक चांगला चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षकाला देखील तो कळलेला नाहीये. आणि जेव्हा यष्टीरक्षकाला हा चेंडू कळत नाही अर्थात श्रेय पूर्ण जात आहे ते म्हणजे गोलंदाजाला कौतुक करावं लागेल. फलंदाज बीट होतोय तो बीट होतोय पण या ठिकाणी यष्टीरक्षक पण या ठिकाणी बीट होतोय. फलंदाजाला मात्र या ठिकाणी चेंडू काही कळत नाहीये. यष्टीरक्षकाला देखील कळला नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव. पुन्हा एकदा वेल लेफ्ट केलेला चेंडू. अर्थात पंचाने तिथे वाईड केलाय. पंच पद्मानंद प्रभू उर्फ बाबू की ज्यांचं नाव पूर्ण मुंबईवर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजताय पंचगिरी करण्यामध्ये. अर्थात चांगला टॅप केलेला चेंडू. 2चा आवाज येतोय प्रेक्षकांकडून आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7. एक सुरेख सामने या ठिकाणी भरवण्यात यश येत आहे ते म्हणजे कुमार क्रीडा मंडळाला. मुंबई मधले बहुतांश खेळाडू जे नामवंत खेळाडू आहेत की ज्यांची आपण बघतो की टर्फच्या ग्राउंडवरती 2-2, 3-3 लाखाला या ठिकाणी विक्री होते. असे अंडरआर्मचे बादशाह खेळाडू या ठिकाणी येऊन खेळून जात आहेत. अर्थात हा पहिला फेरीचा सामना. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय काळा चौकी वर्सेस बँड्रा आणि संघातले हे नामवंत खेळाडू रेग्युलर प्रॅक्टिस करणारे रेग्युलर टुर्नामेंट खेळणारे असे हे सगळे खेळाडू या ठिकाणी त्यांची वर्णी लागतीये. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण जाऊया. पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. मार्गस्थ आहे. वाईड चेंडू दिशाहीन चेंडू. चेंडू मात्र या ठिकाणी सुटतोय. आपल्या पूर्ण अपंगत्वावर मात करून या ठिकाणी हा गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू होता पण तेवढ्याच चांगल्या रीतीने टोडवला 2 धावांसाठी. या 2 धावांनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 10. थोडं या ठिकाणी एक महागड षटक आपल्याला म्हणता येईल. पहिल्याच षटकामध्ये 10 धावांचा पल्ला गाठलाय. डीजे झोपले. कच्ची डोरियों से. धन्यवाद डीजे तुम्हाला मी तिथे मार्क देईन की बाबा तुम्ही चालू व्हा बंद व्हा. धन्यवाद बोलल्यानंतर तुम्ही बंद व्हा. जेव्हा डीजे बोलेल तेव्हा चालू व्हा नक्कीच. या ठिकाणी मनोरंजन झालं पाहिजे. प्रेक्षकांचं मनोरंजन झाले मान्यवरांचं आणि मनोरंजन अर्थात ते खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत त्यांचं देखील झालं पाहिजे. दुसरा षटक या ठिकाणी चांगल्या रीतीने टॅप केलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 1 धावेनंतर धावसंख्या 1 ने सरसावेल. 11 धावा.
झाडाला जेव्हा चेंडू लागेल त्यावेळेला आपल्याला धावा नक्कीच काढाव्या लागतील जोपर्यंत चेंडू बाहेर जात नाहीये. गौरेशचा पुढचा चेंडू आणि चांगल्या रीतीने टॅप केलाय 2 धावांसाठी. प्रत्येक चेंडूवरती यासाठी समाचार घेतोय फलंदाज निखिल. अतिशय सुंदर आहे या ठिकाणी फलंदाजी करतोय तो म्हणजे निखिल. प्रत्येक चेंडूचा या ठिकाणी वेध घेतोय, प्रत्येक चेंडू या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न करतोय. वेल लेफ्ट केलाय या ठिकाणी चेंडू, पण अॅक्युरेट चेंडू आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी त्याचा चाललाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही पण 1 धाव नक्कीच मिळतीये. मर्यादित षटकांच्या टुर्नामेंट्स मध्ये सामन्यांमध्ये धावा येण्याला महत्व आहे, धावा कशा आल्या याला नक्कीच महत्व नाहीये. गौरेश या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज आहे. गौरेशचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा दिशाहीन या ठिकाणी यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल की वाईड चेंडू असताना गॅदर करतोय, आपल्याला 1 धाव अजून वाचवतोय. ओ हो चौकार या ठिकाणी, उत्कृष्ट चौकार. मिसफील्ड झाला या ठिकाणी. 19 DJ Ashish Mix. انت معلم واحنا منك نتعلم. انت معلم واحنا منك نتعلم. نسكت وانت موجود ما نرضى نتكلم. نسكت وانت موجود ما نرضى نتكلم. انت معلم واحنا منك نتعلم. انت معلم. गौरेशच्या अंतिम चेंडूवरती चौकाराचा आस्वाद प्रेक्षकांचा. आकाश आलाय नवीन गोलंदाज. चांगला टर्न घेतला या ठिकाणी, एज लागलाय बॅटेचा. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा मारायला गेले, एक स्ट्रोक लागला, दुसरा मात्र 1 धावांमध्ये चेंडू तकदील. चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पण बॅटेच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. टर्न घ्यायचा प्रयत्न आणि नक्कीच या ठिकाणी याला म्हणतात सुसाईड. धावचित बाद झाला होता, त्यानंतर आलेला हा खेळाडू स्वीप शॉट मारलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 वरती. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. कुठेतरी अंकुश फलंदाजावरती अंकुश ठेवायचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय तो म्हणजे गोलंदाजाचा. प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या कानात जाऊन सांगतोय तो गोलंदाज. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता. स्वतःच्याच फॉलो थ्रू वरती एवढी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलंय. पल्सर 7608 ज्यांची असेल त्यांनी ती पल्सर बाजूला करायची आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होतोय. दखल घ्यायची आहे ज्यांची पल्सर आहे 7608 पल्सर 7608
जर स्पर्धकाची असेल तर बोल ना. स्पर्धक काम आम्ही म्हणजे गरजेचं. पुढचा चेंडू खूप सुंदर चेंडू होता. त्याच स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाजी होत आहे. दोन गावची पाटली पोरी तुझे नादान गो नादान गो नादान बांधलंय बांधला पोरी येरा केलास मला पागल केलास पोरी येरा केलास तुझे नादान मला येरा केलास तुझे नादान लाख म्हणी एक तू पाटलाची लेख चमकी टिक्क्याची साडी नाही रंगामध्ये चमकी टिक्क्याची साडी नाही रंगामध्ये पोरी येरा केलास मला पागल केलास या पोरीचा हायलाइट पाहिला पोरी नको लावाला नगर करून शी येते बदलला हिला टेंडक नको देवाला हिचे बाप्पा सारा मक्याचा दुधना दारूच्या तोरल्या आमची दिलक्यावर गडवीला त्याने सोन्याच्या सारखुल्या आमची दिल पहिल्या सत्रामधलं अंतिम षटक या ठिकाणी घेऊन येतोय गणेश. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 आणि हे एक अवांतर धावसंख्या वाईट चेंडूवरती मिळणारी एक धाव अर्थात धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 वरती. लेंटन लाईन या ठिकाणी भटकतोय गोलंदाज गणेश. फलंदाज नीरज या ठिकाणी चेंडूची वाट बघतोय पण या ठिकाणी वेल्लेफ मात्र तो चांगला करतोय. त्याला माहितीये वेल्लेफ मुळे एक धाव तो वाईडची नक्की मिळेल पण जर का विकेट किपरने मिस्टेक केली तर 2 धावा या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी 2 धावा नीरजच्या बॅटेमधून निघतायत. अर्थात चांगला फटका या ठिकाणी नीरजच्या बॅटेमधून. पण आपण बघितलं की चौकाराच्या मार्गावरती या ठिकाणी कोणी जात नाहीये. फलंदाज शोधतोय 2 धावा फलंदाज शोधतोय 1 धावा पण 4 चौकार या ठिकाणी फार कमी दिसलेत या टुर्नामेंट्स मध्ये. जे ग्राउंड स्ट्रोक जे आपल्याला कळतं की कार्पेट माध्यमातून मारलेले जे स्ट्रोक आहेत ते या ठिकाणी कुठेतरी कमी दिसले. बांबूचा सपोर्ट घेऊन आपण उभं नका राहू कारण ते बांबू कधीही खाली पडू शकतील. प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी विनंती आहे. कुमार क्रीडा मंडळ आयोजित मर्यादित षटकांचे हे अंडरम भव्य टुर्नामेंट्स आणि या ठिकाणी वेल्लेफ करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. कीपरच्या हातामधून देखील हा चेंडू निसटलाय. अर्थात 2 धावांची या ठिकाणी भर की मी ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की या ठिकाणी वेल्लेफ करण्याचा जो फायदा आहे तो 2 फायदे आहेत की एक तर वाईडची 1 रन आणि जर का विकेट किपरने या ठिकाणी मिस्टेक केली तर ती 1 रन. या ठिकाणी चांगला टर्न झालाय पण चांगला टॅप केलाय 2 धावेसाठी. धावसंख्या 2 सरसावेल. धन्यवाद डीजे. पहिल्या सत्रामधले शेवटच्या षटकामधले 4 चेंडू बाकी आहेत आणि खूप उत्कृष्ट फटका या ठिकाणी आपण बघितलं. 3 क्षेत्ररक्षक त्यांना भेदून हा 2 हो ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू त्याला फक्त अडवला टॅप केला पण 1 धाव मात्र या ठिकाणी धावून काढली. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 32. एक चांगला धावसंख्या म्हणजे एक चांगला फलक या ठिकाणी निर्माण केलाय. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. शेवटचा 1 चेंडू बाकी. खरंच गणेश हा चेंडू काढेल का हे बघायची गरज. हो आणि हा नेमका चेंडू काढलाय. वाईड होता पण या ठिकाणी लाड करूंगा ठाडे तू हो जागी ठाटी रे
दिनेश आलेत या ठिकाणी फलंदाजीला, सामोरे जातील गणेशला आणि नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज सांगतोय चांगला फटका, क्या बात आहे. या ठिकाणी रन काढायचा प्रयत्न पण या ठिकाणी अयशस्वी, फसला आणि या ठिकाणी धावफलक होतोय. शीशे वर्गा गात टूट के हो जा छोड़ा हो, भैया की सुमर जागी ना मार मरोड़ा हो, भैया की सुमर जागी ना मार मरोड़ा हो. इन्हें वरना के भूखा सब ठाटे पे मर की, तना होना चाहिए राजी तू तो खामे का डर की, तना होना चाहिए राजी तू तो खामे का डर की. कती हळवे हळवे या धाव संख्या तुम्हाला करायची. या ठिकाणी आमंत्रित करेन देवा काळजी आणि साई सिद्धी या संघाला. त्याच्या कर्णधार साई सिद्धी, हात वरती करा. आलेत ना आपण दोन्ही प्रभादेवीच्या संघ Halak bala, 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 halak biggie bong, halak bala, halak bala, halak bala, halak biggie bong, halak bala, halak bala, halak bala, halak biggie bong, halak bala, halak bala, halak bala, halak biggie bong, halak bala, halak bala. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. किशोर पाटील, किशोर पाटील सरांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. साठी अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय की पस्तीस रन साठी जिंकण्यासाठी बँड्रा बॉईजचा फलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय आणि या ठिकाणी लालबागची टीम म्हणजे ज्यांनी या ठिकाणी 34 जवा अतिशय उत्कृष्ट कुठलेत सगळ्यांचे यशस्वी या ठिकाणी हे खेळाडू दिसत आहेत. काय लालबागच्या राजाची कृपा या लालबागच्या टीम वरती आहे. विकी 9 असं या टीमचं नाव, संघाचं नाव आणि खरंच लालबागच्या राजाची कृपा त्यांच्यावरती असेल तर या ठिकाणी विकेटचा पाऊस मात्र नक्की पडेल. बँड्रा बॉईज या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. एक रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपामध्ये ही एक पहिली धाव या ठिकाणी मिळतीये.
अर्थात 24 चेंडूंचा सामना आणि धावा करायच्या त्या म्हणजे 35. अर्थात 2 धावा 4 धावा या ठिकाणी गरज असणार आहे बँड्रा बॉईजच्या फलंदाजांना. पुन्हा चांगला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव मात्र या ठिकाणी नक्की मिळेल. धाव संख्या वाढते ती म्हणजे 2. पण हे सामने पळतोय या ठिकाणी थर्ड स्लिप मधून हा गेलेला चेंडू अर्थात 1 धावेसाठी. धाव संख्या वाढते ती म्हणजे 3. पण बॅटच्या पट्ट्यात या काही चेंडू येत नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. टर्न करायचा पूर्ण प्रयत्न आहे. पेसचा मारा देखील तो तेवढ्याच पद्धतीने करतोय. चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र गाफील. यष्टीरक्षकाकडून चूक होतीये. अर्थात थ्रो खूप चांगला होता पण या ठिकाणी नुकसान होत आहे ते म्हणजे पिचचं. जे गेले 1 महिनाभर या ठिकाणी आपण पिच करतोय. अर्थात हा अपघात होता, मुद्दामून केलेला नाहीये. पण ज्यांनी हे पिच केलंय त्यांच्या जीवावरती नक्कीच बेतला असेल हा खड्डा. कुमार क्रीडा मंडळ आयोजित मर्यादित षटकांचे हे बॉक्स क्रिकेट सामने आपण पाहतोय. सुंदर कीपिंग या ठिकाणी. मला या ठिकाणी उपमा द्यावी लागेल. चित्त्याच्या चाल मधून या ठिकाणी बँड्रा बॉईजला हा सगळ्यात मोठा हादरा. मात्र ती सुधारली आहे आपल्या यष्टीचित करण्यामुळे. चांगला स्वीप केलेला चेंडू. स्पेसचा मारा नक्कीच करतायत. नेम धरून या ठिकाणी गोलंदाजी करतायत. बँड्रा बॉईजला जिंकण्यासाठी म्हणजे प्रत्येक षटकामध्ये त्यांना 10 धावांची अंतिम फटका असला पाहिजे की ज्याच्यामुळे चौकार आणि 2 डिक्लेअर धावा या ठिकाणी होऊ शकेल. थोडं पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. 1 धाव. टुर्नामेंट्सला मदत केली आहे, ज्यांनी स्पर्धेला त्यांनी मदत केली आहे. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट जर का हेच आणि बाद दिला या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाचं काम आपलं पार पाडलंय. आपल्या वयाचं भान न ठेवता यष्टी त्यांची जर बघितली तर पोट पुढे असून सुद्धा या ठिकाणी चांगला या ठिकाणी बळी मिळवण्यामध्ये त्यांना एक चपळाई जी म्हणतो ती अतिशय उत्कृष्ट चपळाई या ठिकाणी मिलिंदकडे एक चांगला क्षेत्र आपल्याला दिसतोय. पुढचा चेंडू
चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय असं वाटतंय, पण या ठिकाणी पारड जड आहे ते म्हणजेच गोलंदाजाचं. लालबागच्या राजाची कृपा ज्यांच्यावर आहे तो लालबागचा संघ या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती 4 नंबरचा टी शर्ट घालणारा संतोष. खरंच आपल्या गोलंदाजीमुळे संतुष्ट केलंय त्यांनी आपल्या टीमला. चांगल्या रीतीने नो टाकलाय चेंडू या ठिकाणी आणि 1 धाव अर्थात 2 धावांची या ठिकाणी भर पडते. संघाची धावसंख्या सरसावते ती म्हणजे 7. हे दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये एवढं लो स्कोरिंग म्हणजे 2 फक्त धावा या आल्यात. सुंदर फटका या ठिकाणी ढेंग्यामधून, मिलिंदच्या ढेंग्यामधून हा चेंडू गेला अर्थात 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 9. ज्या संघाला सरासरी रिव्हर्स स्वीप मारून 1 धाव पुन्हा कमावली आहे अर्थात 10 धावा या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. नक्कीच संघाला मिळत आहेत, पण जर का आपण बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी 10 धावांची गरज त्यांना लागतीये आणि जर का या 10 धावांची क्षमता या फलंदाजामध्ये असेल तर नक्कीच हा संघ जिंकू शकतो आणि पराभूत करू शकतो या लालबागच्या संघाला. पण लालबागचा संघ एक अवाढव्य अशी एक धावसंख्या उभारली आहे. 34 धावसंख्या त्यांनी उभारली आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या म्हणजे 35 धावा. संतोषाचा पुढचा चेंडू या ठिकाणी बाद केलाय. या ठिकाणी क्रिकेटचं समीकरण हे सांगतंय की 2 षटकांमध्ये फक्त 25 धावांची गरज आहे. मी फक्त अशासाठी म्हटलं की तेवढं. हो मिलिंद याचा चेंडू फार उत्कृष्ट. पहिला एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुणूक दाखवली, आता मात्र या ठिकाणी प्रभावित करतोय तो आपल्या गोलंदाजीमुळे. हो क्या बात आहे. बढिया कीपिंग या ठिकाणी. यष्टीरक्षण मात्र सुंदर. मिलिंदच्या साथीला या ठिकाणी मिलिंदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी तसाच चेंडू. निर्णय देखील तोच. बाद होतोय तो खेळाडू, तंबूत परत जातोय. मिलिंद या ठिकाणी जादू दाखवतोय. 5 विकेट या ठिकाणी पतन होत आहे. 5 विकेटचं. अर्थात मिलिंदचं अतिशय उत्कृष्ट षटक या ठिकाणी. लालबागचा हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. आपण पाहिलं असेल की हा टप्पा होता तो लेगच्या दिशेने पडला, पण जेव्हा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला तेव्हा तो ऑफ स्टिकवर होता. एवढा हातभर टर्न करण्याची क्षमता असणारा हा मिलिंद. खूप सुंदर गोलंदाजी. चांगला फटका, पण या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण थोडं वाकण्यामध्ये जेवढे वाकण्यामध्ये फरक होतो आणि नेमकं या खेळाडूच्या बाबतीत जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. मधलं हे गाणं आपल्याला डीजे ऐकवतात आणि या ठिकाणी नक्की सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. या ठिकाणी मिलिंदनी आपलं काम चोख केलेलं आहे आणि यष्टीरक्षक देखील तेवढंच काम चोख करतोय आणि या ठिकाणी बाद.
शेवटचा एक गडी बाद व्हायचा बाकी ऐ, आहे. शेवटचे माझ्या 6 चेंडू आहेत आणि धावा हव्यात त्या फक्त 22. 2 धावा या ठिकाणी कुटतोय. एक गडी फक्त बाद व्हायचा बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे संघाला जिंकण्याकरता. 5 चेंडू 20 धावा, 20 चेंडू 5. ओ हो हो हो, चांगली गोलंदाजी या ठिकाणी लालबाग कडून आपल्याला दिसतीये. आता मात्र 19 धावा पाहिजेत फक्त 3 चेंडू मध्ये. मी फक्त जेव्हा म्हणतो तेव्हा चांगला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. कीपर आपलं काम पार्टनर चोख करतोय. एक चूक सुरुवातीला झाली, त्यानंतर त्यांनी जे कमबॅक केलंय कीपरनी ते अतिशय उत्कृष्ट. या ठिकाणी पॅड म्हणजे लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आणि शेवटचा